आल्यावर एक बैठक घेतली. कोणत्या उद्देशाने? कैलास पाटील साहेब, आमदार साहेब. आता त्या बैठकीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला होता की शहरामधील डांबरी रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा या विषयावर जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे कामं झाली तात्काळ. आता मला सांगा, तुमचे 5 वर्षाचा कालावधी तुमचा संपून गेला. तुम्ही लक्षात घ्या, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे का सुचलं नाही की बाबा शहरामधली परिस्थिती, आता 3-4 वर्ष झालं आपले रस्ते तर खराब आहेत, लक्षात घ्या. आणि बुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ 4.5-5 वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी बुहेरी गटार योजना मंजूर झाली, त्याचे पैसेही आलेले 350 कोटी रुपये मंजूर झाले, त्यांच्याच काळात झाले, कैलास पाटलांच्या काळात. आणि त्याचं खोदकाम किंवा मधले जे पाईपलाईन टाकली गेली ती गेल्या वर्षी टाकली गेली 1 वर्षापूर्वी समजा त्या कामाची. तर ती कशामुळे उशीर झाला, काय झाला त्या संदर्भात मी काही बोलत नाही. आणि आता गावामध्ये तर होर्डिंग असे लागले की भावी अनेक प्रभावी आहे. आता भावी असतील, अनेक असतील किंवा समोर 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षामध्ये मागणी वेगवेगळ्याच्या असतील. पण प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदाराला समजला का नाही मला माहीत नाही. प्रभावी म्हणजे काय की 5 वर्षामध्ये जी काही कामं तुम्ही केली, काय काय कामं केली, त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की मी हे काम केले. माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे किंवा मला काय काम करायचं या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, परंतु आमदारांना ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं. त्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या 128 खेडे आणि 2 शहर आहेत, 2 नगरपालिका आहेत एकूण. तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केले ते सांगावं. आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्याला, तुम्ही सगळे शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी, कुठल्याच शहरात रस्त्यानं आपल्या 2 जर रस्ते सोडले, एक DIC रोड बार्शी बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला तरी एकही रस्ता नीट नाही. आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली, आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ढकलायचं, नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं, अध्यक्षानं त्या COवर ढकलायचं. आता 2 वर्ष झालं तुम्हाला लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाही. तर नगरपालिकेमध्ये किंवा COला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये एकही बैठक घेतलेली नाही. आज 1.5 वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये. 1.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं, जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि पथदिव्याची किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा. अशा पद्धतीचा काही तुम्ही निर्णय घेतलाय का किंवा बोलले का? मला आता एवढंच म्हणतात की मी शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता. आता शिवसेना खरी कुठली खोटी कुठली ही ठरवायचे अधिकार जनतेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे, बाळासाहेब विचारती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे आणि मातोश्रीहून चालणारी जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे. मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब पाईक कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल. त्या जनतेच्या संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही. जनतेला कळेल की बाबा खरेच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणची आहे, बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणची शिवसेना आहे आणि हिंदुत्व आधारित कुठली आहे, युती कोणावर तुम्ही करताय. तुम्ही कसं काय म्हणताय की मी आमची शिवसेना खरी सेना, बाळासाहेबांचे विचार काय होते, या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे. परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये 128 गावामध्ये मी काय म्हणतोय, ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमच्या दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे होती. लक्षात घ्या, लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला खेड्यातल्या 128 खेड्यामध्ये काय अडचणी येत्या हे तुम्हाला माहीत आहेत का? शहरामधल्या काय अडचणी तुम्हाला माहीत आहेत का? तुम्ही आजपर्यंत त्याचा अभ्यास केला का? नेमकं 4 वर्ष 4.5 वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्वाचं लक्षात. 4.5 वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला 1.5 वर्ष झाला रस्त्याची दुरावस्था शहराची
एकदाही तुम्ही बैठक घेतली नाही. 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की शहरामधले रस्ते, पथदिवे आणि पाणी पुरवठा या संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना करावी. आता आचारसंहिता आली महिन्या 1.5 महिन्यावर. आचारसंहितेमध्ये काम होतंय नाही होतंय विषय नाही, परंतु IT विभागामधून IT विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदारांनी आणि जर प्लॅन केलं, प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचे एक IT विभाग असतो, तसा आमदाराचं कार्यालय IT विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरायला पाहिजे होतं. मी फक्त 1.5 महिना झाला आलो. 1.5 महिन्यामध्ये मी जवळजवळ ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातला मी आढावा घेतला. प्रत्येक गावातला जर तुम्हाला निवडून घ्यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं असेल तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्याकडे जे खेडे आहेत आपल्या मतदारसंघात, त्या खेड्याची काय दुरावस्था आहे, खेड्यामध्ये काय अडचणी आहेत, किंवा शहरामध्ये आज नगरपालिकेसंदर्भात बोललो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पानांना रस्ते जर मजबूतीकरण झालेलं आहे. 4 हेड आहेत, लक्षात घ्या तुम्ही, 25-15, 95-5, 85-15. तर ह्या हेड खाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा केलाय ती तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे. तुम्ही आज गेल्या 5 वर्षामध्ये एवढी कामं ग्रामीण भागामधली, ही ग्रामीण भागामधली कामं आहेत. तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास असेल, 25-15 असेल, तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जगवण्याचं काम तुम्ही केले. खरी कामं काय आहेत ग्रामीण भागात तुम्ही एकही कामासंदर्भात आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. मंत्रालयात तुम्ही आज बघा, तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदाराचा PA स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो. तिथून ज्या अडचण ग्रामीण भागामधली जी काही कामं आहेत ज्या गावामध्ये झालेली नाहीत त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या पाठपुराव्याचा आधार घेऊन तिथं जी कामं होतात मंत्रालयात, मी आमदार आहे, उगाच विरोधी पक्ष आहेत, मी विरोधी पक्षात आहे, तुम्ही 2.5 वर्ष सत्तेतही होता ना, त्या काळात तुम्ही सांगा तुम्ही काय कामं केली. पण या 2.5 वर्षामध्ये तर आत्ता तुम्हाला माहितीच तो सांगतो, मला मिळालेली माहिती अशी आहे की ज्यावेळेस हे खोदकाम झालं पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं, तर त्या खोदकामानंतर त्याचं पॅचअप करायला नगरपालिकेला 18 कोटी रुपयाचा निधी आला. कोणचा रस्ता पॅचअप झालाय आणि कुठल्या रस्त्यानं जेवढी नळ्या झाल्या, आता काल परवा मला वाटतं फक्त स्टेडियम पश्चिम आणि आमच्या घराच्या पुढे ती पॅचअप झाली. अजून शहरामध्ये कुठंही पॅचअप झालेलं नाही. मग 18 कोटी गेले कुठं? मग इथले लोकप्रतिनिधी करताय काय या संदर्भात तुम्ही माहिती कैलास पाटलांनी दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि 5 वर्षामध्ये कुठली ग्रामीण भागातले तुम्ही निधी आणलाय, त्या निधीच्या संदर्भात काय पाठपुरावा केलाय याचीही माहिती तुम्ही पत्रकार परिषदेवर घेऊन दिली पाहिजे. कारण नुसतं मोहम बोलून चालणार नाही. तुम्ही 5 वर्ष काम केले, 5 वर्षात काय काम केले, कसलं ठोस काम केले या संदर्भात तुम्ही माहिती द्यावी. यासाठी खरं तर आज मी प्रेस घेतली. कारण 3 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं ही पथदिवे ही दूर झाले पाहिजे, पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि शहरातले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. या संदर्भात कुठलेही तुम्ही 5 वर्षामध्ये आजपर्यंत कुठेही बोलले नाही. तुमचा काय विषय असेल बोला. 18 कोटी रुपये नेमकं कशासाठी आलेले आहेत म्हणतो तुम्ही? जे रस्ते पाईपलाईनचे जे पाईपलाईन जी खोदकाम झाली अंडरग्राऊंड भुयारी, तर ती खोदकाम झाल्यानंतर त्याला पॅचअप करणं गरजेचं होतं. कारण जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही भुयारी गटार योजना, नाले आणि वरचे रस्ते जे होणार नाहीत तोपर्यंत हे रस्ते गावातले नीट राहायला पाहिजे. फक्त पॅचअप नाव आहे त्याला. पॅचअप साठी 18 कोटी रुपये नगरपालिकेला. 18 कोटी असे म्हणताय, मात्र ते एजन्सीकडेच होतं ना, ते सोलिंग करून देणार, पॅचअप करून देणार, ज्या एजन्सीला काम दिलं होतं ज्या एजन्सीनं करण्यासाठी काय पाठपुरावा कसं काय दिले शासनाला 18 कोटी कसं काय एक्स्ट्रा दिले? नाही कसं आहे, बरोबर आहे. हे काम जे आहे भुयारी गटार योजना आणि रस्ते नालीचं जे काम, नाली म्हणण्यापेक्षा पाईपलाईन आहे आता पाईपलाईनची भुयारी गटारची, तर ह्या पाईपलाईन उकडल्या तो त्याच्यामध्ये भाग येत नाही. याला 2-3 महिने कालावधी लागतो रस्ते होण्यासाठी. तर ते रस्ते पॅचअप लोकांना लगेच त्यांना सुरळीत चालता यावं, गाड्या फिरवता याव्या यासाठी पॅचअप म्हणून या हेडखाली 18 कोटी रुपये दिलेत वेगळे शासनाने, सरकारने. त्या 18 कोटी कुठे गेलेत? आज ही काम कोणाचं आहे? लोकप्रतिनिधीच आहे. आज समजा नगरपालिकेमध्ये प्रतिनिधी नाही किंवा नगरपालिका अस्तित्वात नाही, शिओ असतील, जिल्हाधिकारी असतील,
तहसीलदार असते किंवा शहरातले जे अधिकारी असते त्यांच्या मग काय तुम्ही पाठवा 18 कोटी मग तुम्ही काय काम केलं, खर्च केला का 18 कोटी कोणाच्या घशात गेले, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे ना. त्याच काळात आले 2 महिन्यापूर्वी पैसे आहेत. हा, ही जी भूमिका आहे तुम्ही आता मांडलेली, तुमची वैयक्तिक भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे? पक्षाची भूमिका आहे माझी. मग पक्षाची जर भूमिका असेल तर याच प्रश्नासंदर्भात पालकमंत्री काय बोलत नाहीत? कारण ते पालक आहेत जिल्ह्याचे, त्यांच्याकडे तुम्ही हा सवाल का केला नाही? नाही, पालकमंत्र्याकडं आपण निवेदने दिलीत या संदर्भात, त्याला माहिती दिली की शहरामध्ये 18 कोटी रुपये आलेत. वैयक्तिक एखादा लोकप्रतिनिधी ताकदवार की पालकमंत्री ताकदवार? अगोदर प्रथम म्हणून लोकप्रतिनिधीच ताकदवर, त्या लोकप्रतिनिधीनं त्याचा पाठपुरावा, आम्ही पाठपुरावा करून चालत नाही किंवा तुम्ही पाठपुरावा करून चालत नाही. लोकप्रतिनिधीनं पालकमंत्र्याला पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि पालकमंत्र्यानं त्या कामासंदर्भात, जर पालकमंत्र्यापर्यंत तुम्ही जातच नसाल ठीक आहे, तुमचे पक्ष वेगळे आहेत किंवा अडचणी आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधीतून निवडून येता त्यावेळेस तुम्ही पालकमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे असेल, चालू मुख्यमंत्र्याकडे सत्तेत असतो तुम्ही, लक्षात घ्या. तुम्ही सत्तेत नाहीत असं म्हणू शकत नाही. आज जी बोलणे येते की मी सत्तेत नाही, सत्ता वेगळी आहे, असं नाही. तुम्ही इथले लोकप्रतिनिधी आहात, लक्षात घ्या. आणि ही तुमची जबाबदारी आहे. मी काय म्हणतोय की तुम्ही केलं नाही केलं असं म्हणत नाही, तुम्ही पाठपुरावा काय केला यासाठी, तुम्ही काय पत्र दिले का किंवा शहरात 18 कोटी रुपये. वैयक्तिक नागरिकांनी पण पालकमंत्र्यांकडे तक्रार केलेल्या आहेत या संदर्भात, जे तुम्ही कामं सांगतायत किंवा जी परिस्थिती आहे. आपल्या पक्षाच्या वतीनं पालकमंत्र्यांना कधी या संदर्भात विचारणा झाली का काय? मग त्यांची भूमिका काय? पालकमंत्र्यांचे पैसे दिले ना, 18 कोटी रुपये त्यांनी तर दिले. पॅचअप झालं पाहिजे, शहरामध्ये दुरावस्था आहे म्हणून 18 कोटी रुपये दिले. त्याला लोकप्रतिनिधी कसा जबाबदार असू शकतो? अहो, लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याच्या पाठपुरावा करून, आता तुम्ही बैठक घेतली, कधी घेतली? 3 दिवसापूर्वी. ही तुम्हाला ज्यावेळेस पैसे आले 3 महिन्यापूर्वी, त्यावेळेस तुम्ही त्याच्या मागे लागायला पाहिजे ना, साहेब पॅचअप साठी 18 कोटी रुपये आलेत आणि तुम्ही ते पॅचअप करून घ्या. आमदाराचंच काम आहे त्या स्थानिकच्या. पालकमंत्री जिल्ह्यामध्ये पैसे देते हो साहेब, किंवा जिल्हा ज्यावेळेस त्यांनी मागणी केली. फक्त पालकमंत्री पैसे देत असं नाही, ती पालक म्हणून त्यांची पण जबाबदारी आहे, काम ठीक होतंय का नाही आहे ना, मान्य आहे ना, परंतु ते पैसे कुठे देतात? आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा सीओ ते जबाबदार अधिकारी आहेत. आणि मग त्यांना पैसे दिल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? आता नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नाही, नगरसेवक नाही. आज जी तुम्ही काल परवा पेस घेऊन सांगितलं किंवा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले की साहेब पद्धतीची परिस्थिती वाईट आहे, शहरामधले जे खोदकाम झाले ते खोदकाम नीट नाही, हे जर तुम्ही पैसे आल्यानंतर 2 महिन्यापूर्वी केलं असतं तर ते झालं असतं. आज एक तर पावसामुळे कामही करता येत नाही, आज पाऊस धो चालू आहे, अशी परिस्थिती झाली ना. आणि 18 कोटी तुम्ही म्हणला की गायब झाले, नेमकं तुमचा शेक कोणावर आहे किंवा कुणी खाल्ले 18 कोटी? आणि शक वगैरे नाही, ही जी यंत्रणा आहे ना, ही स्वतंत्र यंत्रणा आहे. 18 कोटीचं खर्च काय झाला त्या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मी पत्र दिले आता काल परवा की बाबा साहेब 18 कोटी ह्याला खर्च आलाय. मग 18 कोटी खर्चाच्या संदर्भात साहेब कुठंच पॅचअप झालेलं नाही, 1-2 रस्ते सोडले. आता सांगितले की आता काम सुरू केले आहे. आता सांगितले तिने आता काम, आता केल्यावर पावसाळा संपल ना, पावसाळा संपल्यावर तर रेग्युलर काम चालू होणार आहे. कोणचं? रस्त्याचं, सिमेंट रस्ते आहेत, नाले आहेत किंवा नाल्या म्हणतो सॉरी, हे तुम्हाला जे अंडर बोअर गटर योजना आहे त्या पाईपलाईन तर पडलेत जवळजवळ शहरामध्ये. या रस्त्याच्या, नालीच्या, भुयारी गटारीच्या कामाच्या संदर्भात, निकृष्ट कामाच्या संदर्भात आपण न्यायालयीन मार्ग अवलंबणार आहात का? होय, जाणार आहे. मग त्या न्यायालयीन मार्गामध्ये तत्कालीन नगर विकास मंत्र्यांना पार्टी करणार आहात का? नाही, जे त्या संदर्भात ज्या वेळेस पैसे आले, पैसे कधी आलेत माहिती कधी आले? 3 महिने नाही, 2020 मध्ये आले. ऑक्टोबर 2020 ला आले. त्यात मंत्र्याला करावं लागेल तुम्ही पैसे दिले पण त्याच्यातून कामात दर्जा घ्या घेतला का? बघ ना, ह्या नाही पत्र द्यायला आम्ही ती चौकीत झाली पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्र्याला पण तुम्ही वडणार नाही त्यावेळेचे जबाबदार सगळ्याला जाणार न्यायालयामध्ये जाणार. असू द्या ना, त्या काळाच्या ह्याच्यात आपण जबाबदारी त्यांच्या काळात घेणार नाही.
भुयारी गटार योजनेच्या पाईपलाईनच्या संदर्भात जो काही क्रायटेरिया ठरलेला होता, पाईपलाईनची साईज वगैरे जी ठरलेली होती त्या साईज प्रमाणे आम्ही बऱ्याच रोडवर जाऊन चौकशी केली. त्या भागात वर्दळ कशी आहे, त्या भागातून पाणी किती जाणार आहे ह्याचा अभ्यास टेक्निकली करूनच त्यांनी ती केलेली आहे भुयारी गटार योजना. त्या संदर्भात आमचं ऑब्जेक्शन नाही. पण ही रस्ते जी तुम्ही आता जे झालेत म्हणजे खराब झालेत याच्यामुळं आणि पाऊस त्याच्यावर पडत गेलाय, त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जी पॅचअपला जे पैसे आले होते 18 कोटी, तो निधी 2-2.5 महिन्यापूर्वी आलेला निधी आहे. त्याच्यावर तात्काळ तुम्ही कारवाई करायला पाहिजे. त्यावेळेस ती तुम्हाला आजच सुचलं कसं काय, ही माझा मुद्दा मेन आहे याच्यामध्ये, की तुम्ही आज काल परवा जाऊन कसं शक्य आहे ती मला लगेच 15 दिवसामध्ये तुम्ही बोलले तुझ्या आचारसंहिता लागणार आहे. शहराच्या दुसऱ्या भागातील भुयारी गटार योजना रद्द झाली आहे असं आम्हाला माहिती मिळते. नेमकं काय? नाही भुयारी गटार योजना रद्द झाली नाही. आता शहरातली एक बाजू झाली सगळी, दुसऱ्या भागातली दुसरी जी बाजू आहे फेज 1 फेज 2 अजिबात नाही. पूर्ण झाल्यावर फेज 2चं काम सुरू होणार असं होत नाही. अर्धी भुयारी गटार योजना कुठल्याच शहरामध्ये होऊ शकत नाही ना. त्यात 2 भाग आहेत, एक गोदावरी आणि कृष्णापूर. नाही, बरोबर आहे. आपला पूर्ण भाग गोदावरीमध्ये आहे. कृष्णा खोऱ्यात येत नाही. डोंगराच्या वर पूर्ण गोदावरी खोर आहे, लक्षात घ्या. ह्याच्या खाली आपलं गावच नाही, डोंगराच्या खाली कुठलं. सांजा रोड गोदावरी खोऱ्यात आहे. तुम्हाला कोण सांगितलं कृष्णा खोरे? अहो कृष्णा खोरे ही तुम्हाला सांगतो कसं आहे कृष्णा खोरे. आपण डोंगर उतरला, तुळजापूर ही खालचा आमचा माझा हातला देवी कृष्णा खोरे बरोबर. ही खालचा भाग डोंगराच्या खालचा भाग कृष्णा खोरे देतो आणि वरचा भाग सगळा गोदावरी खोऱ्यात येतो. मग तो ह्याच्यापर्यंत संभाजीनगर पर्यंत येतो. असं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, मग त्यावेळेस तुम्ही त्यांना पण न्यायालयामध्ये ते जाऊन विचारणार आहात? मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणार, बस संपला विषय. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला विषय. अण्णा, नगरपालिकेच्या रस्ते जी दुरावस्था आहे त्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जे रस्ते येतात ते पण त्याची खूप दुरस्ती आहे. त्याच्यावर सरकार म्हणून आता शहरामध्ये तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते नंबर 1 आहे. एक तर तो DIC रोड बार्शी नाका ते मंजूर झालंय, काम चालू आहे. मग त्याची दुरुस्ती आहे ती. नाही त्याचं काम चालू आहे, लक्षात घ्या तुम्ही. दुरावस्था झालेलं त्याचं काम चालू आहे. खालून सगळा भाग मला कौडगाव पर्यंत आहे तो रस्ता. शिवाजी पुतळा ते कौडगावच्या पुढे मला वाटतं तांडा आहे, त्या तांड्यापर्यंत काम चालू झाले बाजूला. तो रस्ता होईल. आता डांबरीकरणामुळे ते पावसाळ्यात होत नाही. डांबरीकरण झाले होईल. ते शहरापर्यंत आहे इथवर, शिवाजी पुतळ्यापर्यंत आहे तो बियांचा रस्ता. राजकीय प्रतिनिधी आमदार कमी पडले असं तुमचं म्हणता 5 वर्षामध्ये तुम्ही या विषय घ्यायला पाहिजे होते. ग्रामीण भागातले विषय घ्यायला पाहिजे होते. आता मी जवळजवळ 150 गावातले विषय घेतले, 128 गावातले विषय घेतले प्रत्येक गावातले. आणि तेव्हा प्रत्येक गावात जाऊन अडचणी समजून घेतले. पानांचे मजबूतीकरण असतील, अंतर्गत रस्ते असतील, ह्या विषयावर तुम्ही कधीच पाठपुरावा केला नाही. आपण पण राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून आहात. मग गेल्या 5 वर्षात आपण काय केलं नेमकं? का भाजपमध्ये काय दबाव होता असं करायला? नाही हे विषय काय माहिती आहे का, लक्षात घ्या तुम्ही. आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेला पाठपुरावा केला. मग तसा जर विचार केला, मी गेल्या 15 वर्षाचं कामकाजाचं बघितलं तर उजनी पाणी पुरवठा आणण्यासाठी मुंडन आंदोलन केलं, जागर मोर्चा काढला, सतत आम्ही पाठपुरावा केलाच ना विरोधात असताना. प्रत्येक गोष्ट आपण आंदोलन करून मिळवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आलाय. उजनीचं तर मी म्हणतो ना, सत्ताधारी पक्षानं त्याचा निर्णय घेतला असेल, पण त्याच्यात सगळ्यात मोठी आंदोलन आम्ही केली ती. 2100 कार्यकर्त्यानं मुंडन केलं होतं, लक्षात घ्या. मला डायरेक्ट पक्षानं विचारलं 2100 कार्यकर्ता मेल्यानंतर एक कार्यकर्ता स्वतःचं मुंडन करत नाही, 2100 कार्यकर्ते म्हणजे तेवढा तो प्रश्न काय होता. त्यावेळेस मुंडन केलं, पण आता ते आरक्षण बदललं ना, बरोबर टाकायला लागले. कुठलं आरक्षण? उजनीचं नाही, उजनीची पाईपलाईन झाली की आता पाणी पुरवठा चालू आहे. दोन्ही कसं ठेवतील पॅरलल? नाही ही स्टँड बाय योजना असते कुठल्याही पाणी पुरवठ्याला. स्टँड बाय म्हणजे रिझर्व्ह स्टँड बाय रुईभर आहे. तेरणा सुद्धा आहे. शहरातल्या कचरा पुण्याचा विषय आहे. बाबा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. कचरा पुणे हलवत नाही, कचरा डेपो आणि जो वासर होता पसरतोय. मग हे नेमकं कुणामुळे झालेलं आहे? शिवसेनेला आंदोलन करताय त्या संदर्भात
शहराची दुरवस्था त्यावेळेस नगराध्यक्ष होते. त्या नगराध्यक्ष काय झालं नेमकं ते म्हणजे काय तुम्हाला कचरा डेपो आहे का इतर हलवायचा होता त्याची ठराव बी झाला. नाही तर त्याला जागा मिळाली नाही ना कुठे. जागा मिळाली शकच कचरा कुठे म्हणणार जागा घ्यावी लागेल. 426 रुपये जागा दिली होती. कोणाची जागा गावचं रोडला 426 रुपये जागा दिली होती. 8,000. पैसे मंजूर झाले पण जागा उपलब्ध झाली नाही. पैसे करून काय करायचं. जागा मिळाली पाहिजे. जागा उपलब्ध झाली पाहिजे. पैसे जरी आले त्याला ते जागेसाठी म्हणून तर ती जागा देणारा माणूस लागेल ना उपलब्ध. आपण त्या कचऱ्यापासून मेहनत करायचं चाललो होतं नेमकं कुठं गोळा आणले. बायोमॅनिक मशीनचा इथे विषय होता. बायोमॅनिक मशीन आणले मशीन कोट्यवधी खर्च केले. खर्च केले त्या संदर्भात. काय झालं त्याच्या संदर्भात मला नाही जास्त माहिती. मी सांगता येणार नाही मला. म्हणजे जे विषय माहिती ती तेवढे अण्णा तुम्ही शिवसेना नेमकं कुठल्या कारणाने सोडली? कोणची पहिली आणि आता परत शिवसेनेत का? त्याला झाली शिंदे साहेबांनी सोडली त्याच कारणामुळे मी सोडली. आता शिवसेनेने सोडली का नाही. भयंकर परिस्थिती आहे मातोश्रीची. म्हणजे मातोश्रीवर काय माहिती आहे का की पर्टिक्युलर लोकांची एक टोळी तयार झाली आणि त्या टोळीच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये बरं का की चांगल्या कार्यकर्त्याची गरज राहील. आता जिल्हा प्रमुख मी काम केले जवळ 5-6 वर्ष. म्हणजे आपण सगळे मला वाटतं त्या गात होता काही लहान असतील पण सगळ्यांना माहिती आहे की गावात येऊन समस्या समजून घेणं, तुमचा विषय लावून धरणं किंवा आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याला मदत करणं, आत्महत्या जास्त होत आहेत म्हणून पायी दिंडी काढणं, हे सगळे विषय मी म्हणजे प्रयत्न भरपूर केले आणि प्रामाणिक प्रयत्न केले. काहीतरी करायचं म्हणून असं की जे विषय जिवंत इथं होते लावून. आता मला सांगा काल बरं तुम्ही म्हणताय की मी 5-6 गावी गेलो आता की कळंब तालुक्यात जवळजवळ 15 ते 20 गावामध्ये जे सोयाबीन आहे पाण्याखाली आहे नुकसान झालंय. ते आमदारांना पाणी करायला पाहिजे की नाही. आमदार म्हणून किंवा कुठे पाणी झाली कुठं पाणी केली कशी सांगा मला. सोयाबीन पिकाचं नुकसान झालेल्या ठिकाणी आमदारांना पाणी केली पाहिजे. मी स्वतः पाणी केली काही ठिकाणी. आता बातम्या दिली नाही ते मी पण पाणी केली. जाऊन बघितलं. नायगावला गेलतो, घाटशेतपुराला गेलतो. काही ठिकाणी झाले सगळेच नाही सरसकट झालेलं. 10-20% तर आहे पाण्याखाली सोयाबीन आणि ती काही सोयाबीन येणार बी नाही. हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत लोक. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय तुम्ही पत्र देणार ना निवेदन करून देणार. बऱ्याच गावचे रिपोर्ट येते. इव्हन तहसीलदारला भेटलो मी. तहसीलदारला सांगितलं की साहेब ही पीक पाणी करणं गरजेचं आहे. आणि आता उद्या किंवा परवा दिवशी सगळे शेतकरी यायला लागले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला ज्या गावात त्याच निवेदन देणार त्यांच्यासोबत. आणि तुम्ही किती शाखा स्थापन केल्या आता? आता 35 शाखा झाली. तुम्ही सध्या ग्रामीण भागात फिरताय. आज आहे अजून शाखेला 7.5. सध्या ग्रामीण भागात तुम्ही फिरताय. काय आहे ग्रामीण भागात? नाही ग्रामीण भागातला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीवर फार मोठा म्हणजे हे आहे विश्वास आहे की हा माणूसच काहीतरी उद्या आपल्याला करू शकतो. तेव्हा आम्हाला सोपं चाललंय लोक येणं भेटणं. म्हणजे आम्ही काम करतोय जातोय पोचतोय पण आजपर्यंत जायला पाहिजे होते. आमची लोक घेत होत जात होती पण प्रमाण कमी होते किंवा नेमकं काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम आहे ते माहिती घेतली पाहिजे होते आणि सोडवायला सोपं होतं मार्ग. आता आम्ही जवळजवळ मी 60-70 कोटीची निधी मंजूर करून साहेब वेगवेगळ्या विषयाला. उमेदवारीचा निर्णय परिषद पातळीवर आहे. आता उमेदवारी अगोदर युतीतून कुणाला सुट्टी हिथून सुरू आहे. तुमचा काय अंदाज आहे कोणाला सुटण्याचा? नाही सेनेला सुटायला पाहिजे. जे बेसिक त्याचं जे ठरलेलं आहे तिन्ही पक्षाचं ठरलेलं आहे की जिथं शिवसेनेचे उमेदवार होते किंवा शिवसेनेचा आमदार होता तर तिथं शिवसेनेचाच कॅन्डिडेट दिला जाणार. जिथं राष्ट्रवादीचा होता तिथं राष्ट्रवादीचे उमेदवार असं होणार नाही. आता इथे सेनेचा कॅन्डिडेट आहे सेनेचाच उमेदवार. माहितीला किती कसं असेल जिल्ह्यामधलं माहितीचं नाही ते आपल्याला नाही माहिती. या मतदारसंघात जिल्ह्यात म्हणतात जिल्ह्यात कुठले शिवसेनेचे आता इथं आमच्या मतदारसंघाचं बोलायचं झालं तर शिवा कापसे आहेत. पुरानंतर धनंजय सावंत आहेत. एखाद्या तानाजीराव बी इकडं लढवायचे काही गोष्टी मागणी होणार. पुन्हा उमरियामध्ये
आपले आमदार साहेब आहेत, दुसरं कोणी तिथे इच्छुक नाही महाराष्ट्र मतदारसंघ. चांगला सावंत धाराशिवला लढवत असतो मग परांड्याला वाघ कोण आहे? परंड्याला मोठे साहेब आहेत. अजित ते पवार. महाविकास आघाडीतून आहे. तशी चर्चा होऊ शकते. आता काय तुम्हाला 5 पक्ष आहेत, 5 पक्ष आहेत, 6 पक्ष आहेत म्हणजे चला, काँग्रेस, राष्ट्रवादी पर्याय सगळ्याला